आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, इष्टवंत आणि नीतिवंत आणि 32 मानाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा। रात्री घरी भांडण होतं आमच्या नवरा बायकोच्या, रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही तो तुमचा कार्यक्रम पाहत असतो, कारण दिवसभर काम करतो। तर एका तास जर तुमचा एपिसोड नाही बघितला तर मग आम्हाला कसं काय टचेल वाटत। आणि म्हणून करता तुला शुभेच्छा माझ्या या मतदारसंघात आल्याबद्दल। तर महिला भगिनींना सांगायचं राहिलं की 11वी पर्यंत 8,000 म्हणजे 26,000 रुपये तुम्हाला शिक्षणापर्यंत 18 वर्षाचा 17 वर्षातून 18 वर्षात पदार्पण केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 75,000 असे 1,01,000 माझ्या त्या मुलीच्या खात्यात। महाड तालुका महिला आघाडी शिवसेना आयोजित मंगळागौर स्पर्धेला उदंड प्रतिसाद। आमदारकीच्या विजयी चौकारात महिलांचा मोठा वाटा असणार। शिवसेना महिला आघाडी महिलांच्या कलेला वाव देण्याचे काम करेल, आमदार भरत गोगावले। महाड शहरी व ग्रामीण भागातील महिलांमध्ये दडलेल्या कलेला वाव देण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने मंगळागौर स्पर्धा, होम मिनिस्टर, जागर स्त्री शक्तीचा असे कार्यक्रम आयोजित करून एक व्यासपीठ दिले आहे। दहीहंडी सारख्या स्पर्धेत महिला गोविंदा पथकाने सहभागी होत आपण कुठेही कमी नाही हे सिद्ध करून दिले असून शिवसेना महिला आघाडी शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या कलेला वाव देण्याचे काम करेल असे अभिवचन शिवसेना प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी महाड तालुका महिला आघाडी शिवसेनेच्या वतीने महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील नाट्यगृहात आयोजित केलेल्या भव्य मंगळागौर स्पर्धेप्रसंगी बोलताना दिले। या प्रसंगी माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या सौ सुषमाताई गोगावले, महिला आघाडी प्रमुख निलिमा घोसाळकर, माजी सभापती सपना मालुसरे, कोमल मोरे, साधना गोगावले, शीतल कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी महाड विधानसभा मतदारसंघातून आपण 3 वेळा विजयी होण्यात महिला भगिनींचा मोठा वाटा असून आमदारकीच्या चौकार लगवण्यासाठी मोठा भार शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उचलला आहे असे सांगितले। मतदारसंघातील जनतेला आनंद मिळावा आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन शिवसेनेच्या वतीने केले जात आहे। महाराष्ट्र शासन महिला, ज्येष्ठ नागरिक, वृद्धांसाठी विविध योजना राबवत असल्याची माहिती देत आमदारकीचा चौकार मारण्यासाठी माता भगिनींनी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन आमदार गोगावले यांनी केले। या प्रसंगी दहीहंडीच्या 3ऱ्या थरावर चढणाऱ्या 67 वर्षीय कांचन चव्हाण यांचा रोख बक्षीस देऊन आमदार गोगावले यांनी गौरव केला। या स्पर्धेदरम्यान गोगावले कुटुंबियांनी फुगडी घालत स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले। ग्रामीण भागातील महिलांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेकरिता 26 संघ सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला सिनेमा अभिनेत्री शिवानी बावकर, शिवानी परब यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली। स्पर्धेचे परीक्षक म्हणून सोनिया रुपवते व मुकेश रुपवते यांनी काम पाहिले तर सूत्रसंचालन सारिका राजगुरू यांनी केले। शिवानी परब ही एक चांगली कलाकार आहे आणि तिला आपल्या महिला भगिनींनी याच्या कार्यक्रमाला प्रॉव्हाइड केलं आणि ती आली, तिचं मी अभिनंदन करतो। आज हा मंगळागौरीचा मोठा कार्यक्रम आज हॉल भरून आपण पाहत आहे। पूर्ण कुटुंब महिला माझ्या शहरवासी इथं आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी एक आज वेगळा एक कार्यक्रम या महिला भगिनींनी ठेवलेला आहे। त्यांचं मी अभिनंदन करतो माझ्या सगळ्या संघटकांचं। आणि तुम्हाला एकच सांगतो की त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या काय लेक लाडली योजना, महिला मुलींचं शिक्षणासाठी मदत, त्यानंतर आता जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या अशा अनेक योजना ज्या आपल्यासाठी जे काय राबवतात आमच्या महिलांसाठी। आणि हे एकमेकीला कळायला लागलेलं आहे की आपले मुख्यमंत्री, आपलं सरकार हे महिलांसाठी काय काय योजना राबवत आहेत आणि जे काय चुकीचे काय विरोधक इथं आणतायत की महिलांचं सुरक्षा नाही, हे नाही, तर त्यासाठी महिलांनाही कळायला पाहिजे की आपल्या पाठीमागे हे आपलं सरकार आहे। म्हणून आजचा कार्यक्रम यावर्षी आपण सर्वजण पाहिला असाल की मंगळागौरचा कार्यक्रम मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण करतोय। गेल्या वर्षी आपण होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला होता,
परंतु माता बहिणींची जी गर्दी आहे आणि जो प्रतिसाद आहे आमदार भरतशेठ गोगावलेंना तो कोणी नाकारू शकत नाही। आज आपण पाहताय की काल तालुक्याचा ग्रामीण भागातला कार्यक्रम झाला, आज शहर भागातला झाला, आज सकाळी पोलादपूरला झाला आणि उद्या माणगावला आहे। आणि अशा प्रकारचं 3 दिवसाचं नियोजन ह्या माझ्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जे केलेले आहे त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। कारण की आपला भाऊ येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जाणार आहे त्याच्याकरता या सर्व माझ्या माता बहिणी आमदार भरतशेठ गोगावलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहेत आणि त्याचा हा प्रतिसाद संपूर्ण महाड शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हास्य जत्रा महाराष्ट्राची कॉमेडी किंग अर्थातच शिवानी परब आपल्यासोबत आहेत। आज या ठिकाणी मंगला गौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता म्हणजे आमदार भरत गोगावले यांच्या मार्फत, तर त्या संदर्भात आज आपल्यासोबत शिवानी परब आहेत। काय सांगाल मॅडम, एकंदरीत कसं वाटतंय महाडमध्ये येऊन? नमस्कार, मी शिवाली परब। महाडमध्ये मी पहिल्यांदाच आलेले आहे आणि भरतशेठ गोगावले यांनी मला इथे आमंत्रित केलंय। मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि माझं काही लग्न झालेलं नाहीये पण तरी सुद्धा इतका हा आनंद आणि हा उत्सव असं बघायला मला मिळतो तर मला खूप छान वाटतं। पहिल्यांदा महाडला आले, मी सुद्धा कोकणातलीच आहे, तर खूप भारी वाटतंय। आणि असे कार्यक्रम मी विनंती करते, ताई बाजूलाच बसलेल्या आहेत माझ्या, तर मी विनंती करते गोगावले परिवाराला की हे कार्यक्रम बायकांसाठी असे भरवत राहिले पाहिजे आणि ते गेले 15 वर्ष असं काही ना काही करतातच आहे आणि हे जे प्रयत्न आहेत त्यांचे काहीतरी करण्याचे हेच खूप आहेत। काहीतरी करणं असं वाटणं करण्यासारखं दुसऱ्यांसाठी हे खूप मोठं आहे माझ्यासाठी तरी, आणि ते करतायत तर खूप छान, अतिशय सुंदर आणि इतकी सुंदर छान मनमिळावू डाऊन टू अर्थ माणसं आहेत। मज्जा आली मला इथे येऊन आणि थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल। मात्र महाडमध्ये अजून एक रायगड आणि रायगडच्या पायथ्याशी असणारे महाड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्शभूमी असलेल्या महाडमध्ये येऊन तुम्हाला हाच आमदारांनी देखील उल्लेख केला होता, त्याबद्दल तुम्ही नेमकी काय सांगाल? मी जसं सांगितलं मी कोकणातलीच आहे, सो महाराजांचा इतिहास संपूर्ण सबंध कोकणाला लाभलेला आहे, सो त्यातलं एक म्हणजे महाड आहे। आणि मी तेच सांगेन की महाडमध्ये येण्याची ही संधी मला भरतदादांनी दिली तर मला खूप छान वाटतं, कारण मी याच्या आधी कधीच आलेले नाहीये इथे आणि इतकं सुंदर आहे हे। म्हणजे मी जिथे राहायला आहे आता ते हॉटेल सुद्धा इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर निसर्ग आहे, बरेच काय वेगळे प्लेस आहेत मला एक्सप्लोर करता आलेले नाहीये, पण खूप सुंदर महाड आहे आणि तुमचा चॅनल पण माझे महाड असंच आहे, सो तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा तुमच्या चॅनलला। मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड।